नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज काय नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण 10वी 12वी बोर्ड 2021 परीक्षांच्या तारखा जाहीर त्यासंबंध आपण महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या तारखेपासून तुमच्या परीक्षा सुरू होणार आहेत. सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येईल. आणि मित्रांनो, व्हिडिओवरती नवीन असल्यास व्हिडिओ लवकरात लवकर लाईक करा, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून जी बाजूला बेल आयकन आहे त्याला प्रेस करून ऑलवरती नक्की क्लिक करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील आणि तुमच्याकडून कोणती अपडेट मिस होणार नाही आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलला अजूनही जॉईन झालं नसाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता. त्या ठिकाणी मी तुम्हाला संपूर्ण माहिती देतो, संपूर्ण महत्त्वाचं जे काही तुमचे प्रश्न असतील त्यांची उत्तर आपण त्या ठिकाणी देत असतो. तर खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले, तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका. किंवा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये फक्त आज काय नवीन लिहून पाठवायचं आहे. जो विद्यार्थी आपल्याला आज काय नवीन लिहून पाठवेल त्या विद्यार्थ्याला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून त्या विद्यार्थ्याकडून कोणते अपडेट मिस होणार नाही आहे. तर तुम्ही आज काय नवीन लिहून पाठवा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून जॉईन व्हायला विसरू नका. आता महत्त्वाची सूचना अशी विद्यार्थी मित्रांनो, की तुम्ही व्हिडिओ लवकरात लवकर लाईक करा. आता मी तुम्हाला प्रूफवरती घेऊन जाणारी संपूर्ण माहिती दाखवण्यासाठी, म्हणून व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आलेलो आहेत प्रूफवरती. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता CBSE 2021 एक्झाम डेट अनाऊन्स. CBSE बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर. तर मित्रांनो, तुम्हा सर्वांना ही बातमीसुद्धा मिळाली असेल, तुम्हीसुद्धा बघितलं असेल की CBSE बोर्डाच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत परीक्षांच्या. आता मित्रांनो, तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे असेल की महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षांची तारखा कधी जाहीर होतील, तर त्या संबंधात तुम्हाला माहिती मी सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं, जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येईल. मित्रांनो, CBSE बोर्डाच्या तारखा तुम्हाला माहीत झाल्या असतील. आता मी तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे प्रूफच्या साहाय्याने संपूर्ण माहिती, आणि महाराष्ट्र बोर्डाच्या कधी परीक्षा होतील तेही तुम्हाला सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता बघा काय बातमी होती ही संपूर्ण बघूया, नंतर मग आपण त्या विषयावरती येऊया. तर मित्रांनो, डेट्स ऑफ CBSE बोर्ड एक्झाम 2021, म्हणजे मित्रांनो CBSE बोर्डाच्या 10वी व 12वीच्या परीक्षा 4 मे पासून घेण्यात येणार असल्याचे शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी 17 दरम्यान स्पष्ट केले आहे. तर मित्रांनो, त्यांनी स्पष्ट केले की 4 मे पासून तुमच्या परीक्षा घेण्यात येणार आहे, म्हणजे मे मध्ये तुमच्या परीक्षा सुरू होतील 4 तारखेपासून. ठीक आहे, डेट सुद्धा त्यांनी क्लिअर केली की 4 तारखेपासून तुमच्या परीक्षा सुरू होतील. परीक्षा 10 जून पर्यंत चालतील. 15 जुलैपर्यंत निकाल जाहीर होणार असल्याचे शिक्षण मंत्र्यांनी सांगितलेले आहे. तर मित्रांनो, 10 जूनपर्यंत तुमचे जे त्या परीक्षा चालतील आणि 15 जुलैपर्यंत निकाल जाहीर होण्याची असल्याचे शिक्षण मंत्र्यांनी सांगितलेले आहे. आता जर तुम्ही बघितलं तर शिक्षण मंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते की ते CBSE 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या तारखांची घोषणा 31 डिसेंबर 2020 रोजी, म्हणजेच वर्षाच्या शेवटच्या दिवशी करतील. त्यांच्या सूचनेनुसार अखेर शिक्षण मंत्र्यांनी CBSE बोर्डाच्या परीक्षांची तारीख जाहीर केलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर यंदाची CBSE बोर्डाच्या परीक्षा मे ते जून महिन्यादरम्यान होणार आहेत. परीक्षांच्या तारखांच्या घोषणेनंतर विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. शिक्षण मंत्र्यांनी ट्विटरच्या माध्यमातून परीक्षांच्या तारखाची घोषणा केली. याआधी ते बऱ्याचदा लाईव्ह आले आहेत आणि प्रत्येक वेळी 10वी आणि 12वीच्या परीक्षांची तारीख जाहीर करणे अपेक्षित होते, मात्र तसे झाले नाही. शेवटी त्यांनी या कामासाठी वर्षाचा शेवटचा दिवस निश्चित केला. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर कोणत्या सत्रात काय विशेष, जेव्हा शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक प्रथमच लाईव्ह झाले तेव्हा त्यांनी JEE परीक्षांच्या तारखांना मंजुरी दिली. शेवटच्या वेबिनारच्या वेळीही विद्यार्थ्यांना शिक्षण मंत्र्यांकडून मोठ्या घोषणांची अपेक्षा होती आणि JEE 2021च्या परीक्षांच्या तारखांच्या रूपात हे घडले. इतकेच नव्हे तर वर्षभरात 4 वेळा परीक्षा आयोजित करण्यासारखे मोठे निर्णयही घेण्यात आले, परंतु बोर्ड परीक्षांविषयी काही स्पष्ट झालेले नव्हते. दुसऱ्या सत्रातही तारखा स्पष्ट नाही. यानंतर शिक्षण मंत्र्यांनी आणखी एक थेट सत्र आयोजित केले. या सत्रातही 2021च्या 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षा फेब्रुवारीपूर्वी घेता येणार नाहीत, इतकंच स्पष्ट झालेलं होतं. हे सेशननंतर शिक्षण मंत्र्यांनी तारखा स्पष्टपणे जाहीर कराव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांनी जोरदारपणे केली.
अखेरीस त्यांची मागणी ऐकण्यात आली आणि आज बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा स्पष्ट झाल्या. आता विद्यार्थी त्यांचे स्वतःचे वेळापत्रक तयार करू शकतात आणि उर्वरित अभ्यास किंवा पुनरावृत्तीची आखणी कशी करावी हे ठरवू शकतात. तारखा स्पष्ट करून विद्यार्थ्यांचा ताण बऱ्याच प्रमाणात कमी होईल. तर मित्रांनो, ही बातमी तुम्हाला सर्वांना माहीत असेल, तुम्ही बातमीसुद्धा वाचली असेल. ठीक आहे मित्रांनो, तर ही बातमीमध्ये तुम्हाला सांगितलं की 4 मे पासून तुमच्या परीक्षा सुरू झालेल्या होणार आहेत. आणि मित्रांनो 2-3 दिवसापासून मित्रांनो, म्हणजेच की अगोदर तुम्हाला सर्वांना माहीत असेल 31 तारखेपासून त्यांनी मित्रांनो घोषणा केलेली आहे. तुम्हाला सर्वांना माहीत असेल, तुम्ही बातमीसुद्धा वाचली असेल. याचा अर्थ की 4 मे पासून तुमच्या 10वी आणि 12वीच्या ज्या बोर्डाच्या परीक्षा आहेत त्या सुरू होणार आहेत, CBSE बोर्डाच्या. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला आता तारखा माहीत पडायला की 4 मे पासून तुमच्या परीक्षा सुरू होतील. आता 4 मे पासून जर तुमच्या परीक्षा सुरू होत असतील तर त्या अगोदर तुमचे हॉल तिकीट येतील. आणि त्याच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला जो शेड्यूल असेल तुमचा अभ्यासचा, तर ती तुम्ही आखणी करू शकता. ह्यासाठी त्यांनी मित्रांनो तारखा जाहीर केलेल्या आहेत. तर मित्रांनो तुम्हाला आता जोमाने तयारी लागायचं आहे. जवळजवळ तुमच्याकडे 2 किंवा जास्तीत जास्त मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर मित्रांनो 4 किंवा 3 महिने तुमच्याकडे शिल्लक आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमचा अभ्यास हा कंप्लीट करायचा आहे. आणि चांगल्या प्रकारे मित्रांनो तुम्हाला अभ्यास आणि तुमचा जर स्टडी झाला तर तुम्हाला नक्कीच या बोर्डाच्या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळाल्याशिवाय राहणार नाही आहे. म्हणून चांगला अभ्यास करा. आणि मित्रांनो अजूनही तुमच्याकडे वेळ अजूनही गेलेली नाही आहे. आणि मित्रांनो अभ्यासाला चांगल्या प्रकारे तुम्ही लागू शकता. अजून तुमच्याकडे वेळ आहे. लवकरच तुमची आता मित्रांनो हॉल तिकीटसुद्धा ते जाहीर करणार आहेत. हॉल तिकीटची डेटसुद्धा डिक्लेअर करतील. तुमच्या परीक्षांची डेट डिक्लेअर झाली 4 मे पासून तुमच्या परीक्षा घेण्यात येतील. त्यांनी हेही सांगितलं आहे की 10 जूनपर्यंत मित्रांनो तुमच्या परीक्षा या चालणार आहेत. त्यानंतर जर बघितलं तर 15 जुलैपर्यंत तुमचा निकाल हा जाहीर केला जाणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे यावर्षीसुद्धा निकाल लांबणीवर जाणार आहे. नंतर रिझल्ट लांबणीवर गेल्यानंतर परीक्षेसुद्धा लांबणीवर गेलेल्या आहेत. ठीक आहे. जसे की मित्रांनो कोरोना काळामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती असेल की परीक्षा या लांबणीवर नव्हत्यात. पण मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्र बोर्डाचे तुम्हाला सांगू इच्छितो की भूगोल विषयाचा 10वीचा पेपर झालेला नव्हता. त्यानंतर मित्रांनो ह्या वर्षीसुद्धा परीक्षा होणार आहेत. पण त्या परीक्षा मित्रांनो लांबणीवर गेलेल्या आहेत. आता उरला मुद्दा महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षांचा. तर मित्रांनो जर तुम्ही ह्यामध्ये बघितलं तर 4 मे पासून तुमच्या परीक्षा घेण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे मित्रांनो की लवकरच आता महाराष्ट्र बोर्डाचे शिक्षण मंत्री ते सुद्धा मित्रांनो लवकरात लवकर तुमच्या तारखासुद्धा जाहीर करतील. कारण की मित्रांनो CBSE बोर्डाच्या तारखा जाहीर झाल्या आहे. मग महाराष्ट्र बोर्डाची तारखासुद्धा आता लवकरच जाहीर होतील. हेही तुम्ही स्पष्टपणे लक्षात ठेवू शकता. तर तुम्हाला सुद्धा अभ्यासाला लागायचं तुमच्याकडे सुद्धा वेळ लवकरात कमीच आहे. आणि तुम्ही जर आता अभ्यासाला लागला तर तुम्ही मित्र तुमचा जो सिलेबस असेल जो अभ्यास असेल तो तुम्ही कंप्लीट करू शकणार आहात. म्हणून अभ्यासाला लागायचं आहे. चांगल्या प्रकारे जर अभ्यास केला तर चांगले तुम्हाला गुण मिळतील. जर अभ्यासच नाही केला तर तुम्हाला गुण मिळणार नाही. आणि मार्क जर तुम्हाला कमी मिळाले तर जी पुढची तुम्हाला संधी असते ती संधी तुम्हाला मिळणार नाही आहे. म्हणून तुम्हाला आत्तापासूनच अभ्यासाला लागायचं आहे. चांगल्या प्रकारे तुम्हाला अभ्यास जर केला तर मित्रांनो तुम्हाला जी पुढे ऑपॉर्च्युनिटी राहील शिक्षणाची ती तुम्हाला उपलब्ध होते. आणि जर तुमचा मित्रांनो चांगले टक्के असले तर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजेसला नंबर लागत असतात. म्हणून तुम्ही लवकरात लवकर चांगल्या प्रकारे अभ्यास करा. आणि मित्रांनो 10वी आणि 12वीमध्ये चांगल्या प्रकारे गुण मिळवा. जेणेकरून मित्रांनो तुमचा नंबर हा चांगल्या कॉलेजेसला लागला पाहिजे. आणि तुम्ही पुढे जी शिक्षण घ्यायची तुमची इच्छा असेल त्या ठिकाणी तुमचा नंबर हा लागला पाहिजे. यासाठी तुम्हाला चांगले टक्के मिळणं हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणून आत्ताच तयारीला लागा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करायचं आहे, शेअर करायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला नसाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्यावरती क्लिक करून जॉईन होऊ शकता. किंवा तुम्हाला कमेंट्समध्ये आज काय नवीन लिहून पाठवायचं आहे. जो विद्यार्थी आपला आज काय नवीन लिहून पाठवेल त्या विद्यार्थ्याला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घेणार आहोत. म्हणजे जेणेकरून त्या विद्यार्थ्याकडून कोणती अपडेट मिस होणार नाही आहे. तर तुम्ही आज काय नवीन लिहून पाठवा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून जॉईन होऊ शकता. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची एक नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.